अशा प्रकारे आपण आजच्या भक्तियोगामध्ये अक्कलकोट स्वामींचा आख्यान घेऊन मग चक्रधर स्वामींकडे जात असतो. कारण की हे तात महाराजांनी ही परंपरा चालू केली आपल्या घरामध्ये. आणि सोन्याचे दिवस आल्यामुळे काय आले, दिगंबर भाऊ हे बघा, हा सोनेरी पेन आहे ना, असे अतिशय सुंदर दिवस आपल्या घरात आले. पण आपल्याला त्याची व्याख्या किंवा त्याची सांगता करता येत नाही. कारण की गणपती बाप्पा पण पुढचा मार्ग देत आहेत, पण गुप्त मार्ग आहे. आईवडील पण पुढचा मार्ग देत आहेत, पण गुप्त मार्ग आहे. म्हणजे थोडक्यात स्वामींच्या हातात सर्व गोष्टी. म्हणून आपण तात महाराजांच्या आदेशाने आणि स्वामी समर्थ महाराज आणि सिद्धिविनायक यांच्या आदेशाने आज परत आपल्याला रिव्हर्स फाईलमध्ये जावं लागतं. 20 क्रमांकाची आरती आहे आणि 21 क्रमांकाची. तर ह्या दोनच आरत्या आज होतील. जय जय परमब्रह्म परमगुरु श्री ताता तुझं नमुनी, आरती ओवाळू ठेवणी शिरचरणी, जय देव जय देव. आप्तवचन मणी धरुणी प्रज्ञापुरी गेले, शिवरूपे यती राये दर्शन त्या देतले, अंतरी प्रविष्ट हो जा घरी, कथिले तेने शांती सुखा ते बहुतची अनुभवली. कर्मे करुणे विविध शुद्धांतर होता, केले तोषित सेवे श्री गिरिजानाथा, श्री गुरुदत्त स्वामी समर्थ पदनमिता, आत्मानंद अनुभवे मिळविली सार्थकता. यतीवर दर्शन होता साम्य स्थिती झाली, विषयेच्छा हृदयची सहज मावळली, निर्वेर स्थिती सदनी बहुतची अनुभवली, प्रश्नांतर सद्बुद्धी शिवरूपी रमली. भरद्विज गुरुसुत सेवक जो होता, कृतार्थ करुणे त्या ते पावोई मोक्षार्था, सामर्थ्यातिशय तदास्ते स्फुटता करिसी, सदा शिवात्मज वंदी निज ताता जयदेव. असे नाशिककर वैद्य यांची ही आरती आहे. दुसरी आरती त्यांचीच आहे, नाशिककर यांनीच गायलेली आहे. आरती 21 सद्गुरू बाळकृष्ण महाराजांची. आरती ओवाळी प्रभूला प्रीतीने बाळकृष्ण गुरुला, सेवा तातपद गुरूंची अमायिकपणे करुणी साची, आस्था तेजुनी सुजनांची देवी धन भवन विध विद्येची धरित तो खडतर नियमांते, भजत ते स्वामी देवताती, अणितमणी न आणण्याते देवी, गणपती विष्णू पशुपती सूर्य श्रुतिपती यतीवर एक होय ज्याला, प्रीतीने कृपेने बोधित जय सकला, सुवचने शांत हृदयाला, यतिरूप यतीवर कृपा प्रसादाते, सेवेने पात्रचित झाला, कंठी स्फटिक तुळसी माळा शुभती जटा, श्री विशाळा भूषवी त्रिपुंड भऊ भाला, शांतवर मूर्ती दैन्यवर कीर्ती, देई तो शांती भक्तजन चित्ताला, प्रीतीने धावणी जना प्रत्ययाती जो भाऊ वाढवी, भक्ती ते हरुषी पिशाचे पिडिते, देई दर्शन दासा ते सेविते नारी नर झाला, पावती विविध कामणीला पूजिती, अर्पुणी सुमनाला येती बहुसंत भेटती, अमित हर्ष मणी होश होत स्फूर्ती दे रंगनाथ मतीला. प्रीतीने नाशिककर यांची ही आरती आहे. तशा प्रकारे आरतीची महिमा ह्या घरात चालू आहे रामभाऊ. आणि हे तात महाराज आपल्याकडून करून घेते. कारण की आपली पात्रताच नव्हती की आपण स्वामी आपल्याला बोलवतील, मग आपण त्या साधू संतांच्या मेळ्यात इतका प्रतिभावंत ज्ञानवंत त्यांचा आवडता मुलगा हो, हे आपल्याला कधी बालपणी वाटत नव्हतं. पण 8 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं वय असताना तिकडे बोलवलं होतं मला स्वामींनी, आणि मी स्वामींच्या मठात गेलो होतो. त्याच मी बरोबर तात महाराज आनंद महाराज यांच्याचजवळ पोचलो. बरोबर. तर आता आजचा साक्षात्कार असा आहे की आज जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये बाजार करायला गेलो, म्हणजे गिरिजा आणि ते गुजराती अंकलसाठी, तर त्या बाजारामध्ये आपल्याला परमेश्वराने साक्षात दर्शन दिलं. आणि बाजाराच्या ठाई मी आहे, ज्या दुकानात आपलं काम नाही त्या ठिकाणी देवाने दर्शन दिलं. पावसामुळे मला काय छत्री वगैरे रेनकोट नसतं माझ्याकडे, मी पावसात भिजत जातो, आणि तिथे अक्षरशः मला परमेश्वराचं दर्शन झाले. तर आता 46 पानावरती 22वी आरती आपण उद्या घेणार आहोत. आज आपण काय करतो आहे, स्वामींच्या कृपेने फक्त इथेच थांबून घेत आहे.
आणि अशी स्वामींची लीला आपल्या घरात व्हायला लागल्यामुळे आपलं घर एक छोटासा आश्रम बनण्याची शक्यता आहे रामभाऊ. बरोबर. तर मी थोडा वेळ थांबतो आहे, कारण की श्रीकृष्ण प्रभूंची आरती करायची आपल्याला आणि तिकडे जेवण शिजलं का नाही हे पण बघायचं आहे. मागच्या वेळेस आईवडिलांनी काय केलं रामभाऊ, आपल्याला इथे जाज्वल्य आशीर्वाद दिला, साखरपुडा किंवा लग्नाच्या अष्टगंध प्रोग्रामचा. म्हणजे हे आईवडिलांचं पण आपल्याला असं बारीक लक्ष असतं. म्हणून आपण काय करतो, ज्या आईवडिलांसाठी आपण कालियामर्दन ही लीला शेगावला केली किंवा तिथून चालू केली, तिथे आपण खरं तर परी अप्सरा या लोकांच्या जगात पोचलो होतो काय. आणि आज सकाळी आपण बरोबर तिथेच पोचलो. फक्त एवढं की आज 3 परी अप्सरा होत्या आणि त्या अतिशय जाज्वल्य आणि सांसारिक होत्या. तर हे आजचा आपला जीवनातील प्लस पॉईंट आहे. आणि हे तुम्हाला बारकाईने सांगण्याचं कारण काय आहे की पुढच्या जन्मात जर आपली भेट झाली तर त्यावेळेस असे अध्याय हे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात अवकाशगंगा गॅलेक्सीमध्ये ते अध्याय असणार आहे. मॉडर्न अध्याय असतील त्यावेळेस. आणि ह्यावेळेस कसं आहे, श्रीकृष्णांचा आवडता अध्याय आहे. म्हणून आपण स्वामींना परत एकदा कोटी दंडवत करू, चक्रधर स्वामींना सुद्धा, बरं. आणि आईवडिलांना पण आपण कोटी दंडवत करू, कारण की हे भाग्य आपल्याला या घरात प्राप्त झाले की आपण परमेश्वराचं आख्यान इथे अखंड करत आहे. बरं. तर आपण आता परत काळ्या या नागाला मारणार आहोत. काळिया झोंबे कडकडा, गरळा सांडी बडबडा, हाणे पृच्छावळी, गरळाची या विषाग्नी काढत आहे. जमुनेची पाणी सळसळा, तळीवून हिताई बडबडे. दोघा विरा भिडता फेरी, भवरा पडी डोहा. भीतरी उल्लाळ वळसे दोही, तिरी वाजती बडबडाट. वर्मा वर्मी झोंबती देखा, कळा लाविती एकमेका. पर श्रीकृष्ण नये लेखा महाकाळासी. तयाचा अकलुनी पिळा, देवे कंठी लिवलिया. कळा बळे काळ अनिला तळा, पाडीला भूतडी. वज्रमुष्टी वळवणी रागे, पाटी पोटी हानी. सवेगे नेहा उमटे, गगनमार्गे गजबजली देव. हेलावले सप्ते सागर, धनालेले मरोशिखर. सप्त पाताळी दणका थोर उठिला त्यावेळी. काळिया पाडीला व देखोणी, आकांत करीती नागिनी. भुजंग हाकारिले ते क्षणी, पावला परिवारू. ते कैसे भुजंग उजळे, शंखपाळ ढवळे. एक सपित सोनसळे जैसे जांभूनंद. एक प्रश्न ना गव्हाळे नाग, एक इंद्रनील सुरंग. कांचवर्ण से वाळे चांग करीत देखा. एक टाळे टिपसे सर्प, रेघाळे करडे अमुप. रक्त जैसे इंद्रकूप, प्रवाळ वेली ढोंबे. महाडूळ तक्षक, गोहेरे सर्प. महाविक अजगर अनेकी, दुतोंडे डेडू. ऐसे आले सर्प भार, रक्त शिंगे रुखे अपार. धामणी सेला टिया विघार, नागिनी पद्मिनी. असे भुजंग लक्ष कोटी करळा. सांडते विकटे विडीला देव जगजेठी. चौहात मल्ल हाका गरजे वनमाळी. 10-20 धरुणी कवळी त्राहवटून टाके भूमंडळी. कंठ पावळ फोडून या एकेच्या धरुणी माणी. पिळवून टाकेली गगना, एक श्री चरणा तळी राणा. रगडी तू असे मग तयासी 10 फडे. एका शत 41 फणीचे जुम्माडे. ते महाभुजंग देवडे, लागले श्रीकृष्णा ऐसे कडकडा अभंग तोडिते. तर आज आपण त्या जागेवर आहे जिथे लाल नागाने आपल्याला दर्शन दिले. गडकरी साहेबांच्या त्या महाहायवेवरती एका प्रोजेक्टवरती तिथे नाग लोकांची वस्ती आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन थांबलो आहे. म्हणजे घाटकोपरचं जे विद्वान सत्र होतं अभ्यासाचं, ते सिरियल नावाच्या एका जोशी किंवा प्रगाढ पांडित्याने नटलेल्या बॅरिस्टरकडे सीमित न राहता तो अभ्यास तिथपर्यंत पोहोचला आहे आपला. आणि त्याच ठिकाणी भुजंग हे आपल्याला प्रसन्न होऊन लाल डोळ्यातून आपल्याला बोलत असतात आपल्याशी की महाराज तुम्ही अभ्यासू तर आहात, पण तुमची डॉक्टरी आता पूर्ण करा. पण मी त्या भुजंगांना बोलतो भोलेनाथांची इच्छा असेल ते होईल. बरोबर.
म्हणून अशा प्रकारे 190 प्राणावरती आपल्याला ही लीला घाटकोपर रमाबाई, तर ते काकासाहेबांचं जे कॉलेज आहे तिथपर्यंत ही लीला आपली झाली या जन्मात. आणि असंख्य असा मळा खुलला आहे, तो मळा आपल्याला आता भेटत आहे. दररोज एक मळ्यातील चांगल्या गोष्टी भेटत आहेत. अशी ही स्वामींनी आपल्या आयुष्यात लीला रचलेली होती. झाले महाभुजंग एक कडकडा, सर्व अंग फोडितात एक फडफडा, होमिती विख गरळा सांडिती स्वमुख, मग विषाग्नीची भडक निघती धडधडा कर्णवा, नाकी सिरती विकार हस्त पदाती शाडंदर कळा, लावणी अपान मुक्त केला काळिया तू, पांच शंताम फडी हाड हानिडसे पुच्छे झोंडी, विक ज्वाळा भडाडी वरुषे गरळा मान देवणी, मनुष्यपणा काय करी देव राणा गरुड, आज्ञापिला खुना सेवक म्हणून, डायचेची उभयवर्गावैर होते गरुड नागा, म्हणून तो गगन मार्गे वेगा आला धुवात, ऋषी शाप म्हणून राया खगे स्वरूप नवेचे तया ठाया, परस्वामी आज्ञा समर्थ म्हणून या निघाली अति कृती, पांकी झडपिली जमुना जवळ, डोह खळखळा सकळ, मग सर्पासी सुटला पळ चाली या काळ्यावरी, सावध झाला ऋषिकेती ताता देखील काळे असे पळत पळता धुंदीला पुसी, आसोडीला बळे म्हणे कोठे जासी राहे स्थिर आता, तुझा करीन सहारा गरुडासी देन अपार, तोंडे देवे ते ठेसून या, देव जीव मारील काळ्या म्हणून, त्यांची राणीया देवाचे श्रीचरण करून या, प्रार्थिती करुणा वचने, म्हणती तुते नेनुती स्वामी दयाळ येणे थोर अपराध केला तो तुवा, उपसावून आपला राखीचे सेवक तुझा, आता ओळखेलासी उजा तो आमचा स्वामी गरुड ध्वजा, हा अनादी सेवक तुझा भरला संसार दोषी, आता विनिंतीचे दे अवधान रक्षो काळ्याचा प्राण आम्हा, दे चुडे दान तू सखा आमचा, मग आसुने श्रीचक्र पाणी नाभिकालो दिदला नागिनी म्हणे, या ते नाविक खेळवणी सोडी जेल, या ते पाठी काळिया करवी गोपाळे सहस्र दोन्ही हेमकमळे, आणविली तेज बाळे. अशी 191 पानावरची 22 अध्यायातली लीला आहे. आणि ही लीला आपल्या नशिबाशी इतकी जुळते रामभाऊ किंवा दिगंबर भाऊ, की अक्षरशः आपल्या हातून चमत्कार होत आहेत त्या भागामध्ये. इकडे नाही होत. तिथे आपण काही माणसांना अदृश्य स्वरूपात भेटतो. मग ते माणसं म्हणतात आम्ही तुम्हाला आता तिथे पाहिले. मी म्हणतो मी तर तिथे नव्हतो, मी मुंबईमध्ये आहे. तर अशी लीला आपल्या घरात होत आहे. आणि हे सगळं स्वामी करून घेत आहे आपल्याकडून. आपल्या स्वतःचं काही नाही. बरं, फक्त आपल्याला आनंद एवढा झाला आहे की आपल्या आयुष्यातील एक सार्थकता पूर्ण होत चालली, आणि जे अपूर्णपणा आहे आपल्या जीवनामधला तो पूर्ण होत चालला आहे. म्हणजे कुठेतरी परमेश्वराला आपली खरोखर दया आलेली. फक्त एवढं आहे की काही वाईट माणसं आहेत ते आपला पिछा सोडत नाही. बरोबर. आणि आपण ते त्यांना स्वप्नातही भेटणार नाही. त्यांनी कोटी जन्म घेतले तरी त्यांना श्रीकृष्ण प्रभूंचं प्रेम भेटणार नाही कधीच. कारण की श्रीकृष्ण प्रभू हे कोणाच्या कंट्रोलमध्ये कधी येत नाहीत. बरोबर. अशी ही परमेश्वराची लीला आहे. आणि ती आपल्या हातून थोड्या प्रमाणात झाली, अंश आणि कण रूपाने झाली. म्हणून आपल्यालाही घाटकोपाच्या घरात आता खूप आनंद होत आहे की जे आपण मनात आणलं ते पूर्ण झालं. आणि एकदाच आपल्या कुळाला आपण श्रीकृष्ण अंश असल्याचा आनंद झाला आहे आपल्याला. तर आज गणपतीची ऑर्डर द्यायला गेलो होतो रामभाऊ. तुम्हाला गणपती दाखवेल मी आता यावर्षीचा. कदाचित 13 गावं किंवा यावर्षी 26 गावं फिरण्याचा योग येईल. आणि जर वेळ आपल्याला राधाकृष्णांनी दिला नाही, म्हणजे आई राधा आणि श्रीकृष्ण पिता यांनी जर आपल्याला वेळ दिला नाही, तर आपण एकाच गावात यावर्षी आपल्याला समाधान मानावं लागेल. कारण की वेळ आता माझ्याकडे नसतो. मला खूप कामं लागेल. बरोबर. आणि गणपतीला तुम्हाला यावर्षी आमंत्रण आहे रामभाऊ. बरोबर. तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. कारण की आता माणसं पण भरपूर आपल्या ओळखीची झाली. असंख्य माणसं आपले शिष्य होत चालले. पैसेवाले, श्रीमंत, गरीब सगळे आपल्या आज्ञेमध्ये येऊ लागले माणसं. तर हे सगळं स्वामी आपल्याकडून करून घेत आहे. आणि चक्रधर स्वामींच्या अवकाशगंगातील कोटी तीर्थांना नमस्कार करून, तसेच संशोधनाचं काम सतत गतिमान ठेवून
मानवतेचा अजरामर मळा मी या घाटकोपरच्या घरातूनच खुलवत आहे. कारण की ती आंबेडकर बाबांची प्रेरणा पण आहे, टिळकांची आहे, गोपाळ गणेशकर आगरकर यांची आहे, राजा राममोहन रॉय, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ह्या सगळ्यांचीच प्रेरणा आपल्या मागे लागलेली आहे. आणि त्याच्या मागे आहे कारण आई शेरावाली. तर आई शेरावाली आपल्या हातून हे काम करून घेते. बरोबर. आता हे तुम्हाला मी वाणीतून का बोलत दाखवतो रामभाऊ? कारण की जे मी बोलतो ते होतं काही दिवसांनी. बरं, फक्त एवढं आहे की मी तुम्हाला जनतेसाठी आजचा एक असा इशारा देतो. कायदे तर आपण कडक केले, त्याची अंमलबजावणी होत आहे. मी तुम्हाला आजचा एक अनुभव नंतर पाठवेल की सगळं मी सांगितलं तसं समाजात चाललेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला महत्त्वाची बाजू अशी आहे की रूढीच्या खोल चाकोऱ्यातून जो समाजाचा वासनेचा रणगाडा चालला आहे, त्या वासनेच्या कर्मठ रणगाड्यामुळे जनतेला अजूनही सुख समाधान आवश्यक असं नाही. जे स्वर्गात आहे ते शंकर महाराज क्षणात दाखवतात आपल्याला, शेगावचे बाबा क्षणात दाखवतात, शिर्डीचे बाबा स्वामी आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात असं. पण मग स्वर्गातले जे अजर-अमर सुख आहे ते जनतेला काय मिळत नाही. त्यासाठी हा खटाटोप मी मांडलेला आहे. आणि मी तुम्हाला मागे बोललो आहे की सोन्याची ट्रेन तुम्हाला देतो दिगंबर भाऊला. तर त्याचं कारण हा पेन आहे बघा. हा जो पेन आहे ना सोन्याचा, हा सोन्याचा पेन मी दिगंबर भाऊच्या शर्टाला त्या दिवशी पाहिला होता. आणि मी तसाच पेन विकत घेईल असं मी ठरवलं होतं. तर आजपासून आपण काय करणार आहे, अजर-अमर अध्यायाला सुरुवात करत आहे की जो तुकाराम महाराजांचा ग्रंथ आपला वाहून गेला आहे आणि काही मूर्ख लोक आपल्याला वेळात काढत आहेत. तर त्यांना हे माहिती नाही की शरद कटारे नावाची जी व्यक्ती आहे किंवा जे मास्तर आहेत ते स्वतःचं नशीब स्वतःच बनवू शकतात. मला कोणाची जनतेची, नातेवाईकांची, कुठल्या सगळे सोयऱ्यांची काहीच गरज नाही. मला ना बायकोच्या गणगोत्राची गरज नाही. कारण की माझा नशिबाचा भाग आहे तो स्वामी माझ्याकडून घडवून घेतात. आणि ह्या वर्षी स्वामींची आपल्यावर अशी कृपा झाली ना की आपलं स्वतःचं रूप स्वामींसारखं झालेलं आहे. पण मी स्वामींना सांगितलं की स्वामी मला संन्यास टिकवता येणार नाही. कारण की जे परम अप्सरा देवींचे आपल्यावरती संस्कार बालपणी घडलेले आहेत, आपल्या आईच्या कोखमध्ये घडलेले आहेत. तर आईच्या गर्भसंस्काराच्या वेळेस त्या परम अप्सरा सुंदरी देवी, त्याला आपण त्रिपुरी सुंदरी बोलतो, त्या देवीचा आपल्यावरती आशीर्वाद असल्यामुळे असं घडलं आहे आपल्या आयुष्यात. बरोबर. तर ती देवी व्यायामाने मी काल 8 दिवसापूर्वी जागृत केली. आणि ती देवी आतासुद्धा आपल्या घरात राहायला आलेली आहे व्यायामाच्या ठिकाणी. बरोबर. तर असं आपलं हे घर दिवसेंदिवस चमत्कारी होत चाललं आहे. आणि त्याच्यामध्ये दुष्ट माणसं आपल्यावरती वासना पाडवतात रामभाऊ, खाण्यापिण्याच्या मार्गातून. आणखी काय काय त्यांचे ते कुच्छित आणि वाईट कर्म असतात, त्याद्वारे आपल्या घरात ते वासना पाठवण्याचा प्रयत्न करतात. पण आपण इतकं हुशार आहोत ना की आपल्याला सप्तशृंगी आईने कार्तिक असर आपल्या घरात आणून ठेवले. पहिलेच ते कार्तिक असर आता माझ्या मागे आहे. त्याच्यामुळे कोणी दुश्मन माझं वाईट कधीच करू शकत नाही. कारण की कार्तिक स्वामींसारखं असर प्रबळ कोणाकडेच नाही या जगामध्ये. बरोबर. आणि ही लीला मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की उद्या मी मंत्रालयांची सगळीच दालनं खोलणार आहे. मी जगातील सगळ्यात संसदमध्ये जाऊन माझ्या वैचारिक प्रणालीने, जरी मला विवेकानंद स्वामींसारखं जाज्वल्य संन्यासी बनता येत नाही, पण मी एक सामान्य सेवक म्हणून सगळं जग आता जागृत करण्याच्या मागे लागलेलो आहे. मग आता विरोधी पक्षवाले बोलतील हे काय हे लोकांची चाल असेल,
हे काहीतरी यांचं नाटक असेल मतदानासाठी वगैरे. पण असं काही नाही. हे मतदानासाठी नाटक नाही आहे. तर ह्या जनतेवरती जो खरा प्रेम करणारा राजा आहे, तो विक्रमादित्य राजा, तो पृथ्वीराज चव्हाण राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज राजा, ह्या सगळ्यांचे संस्कार मला अलीकडे आई तुळजाभवानी इथून देत असते बघा. हे जे शंकर महाराज बसलेत ना, याच्यावरती एक पॉईंट आहे आपल्या घरामध्ये. तो पॉईंट थोडासा आहे गणपतीकडे. इथे आता आईसाहेब सगळ्या आहेत आपल्या घरामध्ये. आणि शत्रूने खूप आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला रामभाऊ, पण शत्रूला हे माहिती नाही की आपल्याकडे काय आहे नेमकं. बरोबर. आणि हेच आपल्या अक्कलकोट स्वामींना आवडतं, म्हणून ते आपल्याकडून या लीला करून घेतात. बरं. तसा 21 ते 22 मिनिटाचा जो संवाद आहे, मी तुम्हाला यासाठी पाठवला रामभाऊ, की तुम्ही ज्या दुःखाच्या खाईत आता उतरले होते, त्यातून तुम्हाला मी तुमचा भाऊ अलगद हात देते. बरं. आणि असंच तुम्ही सगळे BJPवाले चांगलं राज्य करा, जनतेला सुखी करण्याचा प्रयत्न करा. कितीही दुःख असलं तर ते दुःख आपण मिळून घेऊ राजा लोक, पण जनता ही आपली सुखी राहिली पाहिजे. बरोबर. आता हे असं अजर अमर वाक्य आज पाठवण्याचं कारण असं आहे की स्वामींकडे आणि सिद्धिविनायकाकडे जाण्याची इच्छा होती, पण भोलेबाबा मला दुसरीकडेच घेऊन गेले आज. म्हणजे मला असं वाटत होतं भोलेबाबा ह्या व्यवहारात नाही आहेत. तर भोलेबाबांनी मला पावसात, फार मुसळधार पावसात दर्शन दिलं. तर मी अर्धा बाजार घेऊन पार्सल केला तिकडे गिरजा लोकांच्या घरी, आणि अर्धा बाजार दुकानातच पडला आहे. कारण की एवढ्या पावसामध्ये बाजार करणं शक्य झालं होतं. खूप पाऊस होता तिकडे, खूप पाऊस होता. बरोबर. तर अशी ही घाटकोपरची अजर अमर श्रीकृष्ण गादी तुम्हाला अजर अमर प्रेरणा देऊन भारतच काय, पण ह्या अवकाशगंगेमध्ये आपण खूप मोठी बदल आता येत्या काळात करणार आहोत. बरोबर. स्वामी समर्थ. जय शिवशंकर. जय भारत माता.